पुढची एक महत्त्वाची बातमी, दिनेश बुब प्रहारकडून आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे। मोठं शक्ती प्रदर्शन करत दिनेश बुब अर्ज दाखल करणार आहेत। लोक ठरवतील कुणाला किती लाख मतांनी निवडून आणायचं। दिनेश बुब यांनी अमरावतीत नवनीत राणांना हे आव्हान केलंय। भाऊ, आजचा महत्त्वाचा दिवस आहे, नामांकन अर्ज दाखल करतायत, कशी तयारी झाली? तयारी तसा विचार केला तर हे जवळपास 6 महिन्यापासून सुरू आहे। लोक आग्रहास्तव लोकांनी दिलेली ही उमेदवारी असल्यामुळे उद्या आम्ही काय प्रयत्न करत आहोत हा भाग आता दुय्यम झालेला आहे। आता लोक काय तयारी करून राहिले आहे इथे यासाठी, आम्हाला परवा जेव्हापासून हे जाहीर झालं का 3 तारखेला नामांकन आहे तेव्हापासून फोन फक्त आम्हाला याच्यासाठी येऊन राहिले, भाऊ अभिनंदन, नॉमिनेशनला आम्ही येऊन राहिलो। विद्यमान खासदार आहेत या ठिकाणी नवनीत राणा, भाजपकडनं त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे, विरोध होता मोठ्या प्रमाणावर आणि त्याच माध्यमातून कुठेतरी तुमची उमेदवारी आता या ठिकाणी देण्यात आलेली आहे। आव्हान असणार आहे नवनीत राणांचं, कसं पाहता? लक्षात घ्या बंधू, आम्ही आणि आपण ज्यांचं नाव घेतलं त्यांची लाईनच वेगळी आहे आणि आमची लाईन वेगळी आहे। आमची जनसेवेची लाईन आहे, एक विशिष्ट विचाराने आम्ही सगळे लोक समाजात काम करतो। आमचे विचार छोटेसे असे आहे की परमेश्वरानं इतरांपेक्षा थोडीशी जास्त शक्ती दिली, ती पूर्णच्या पूर्ण शक्ती लोकांसाठी खर्च करावी। कॅमेरामॅन निकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती।